त्यांना सुद्धा आज वेळ असतो या क्रिकेटच्या मैदानाच्या दिशेने वळण्याकरता. आणि का नाही, ऐतिहासिक असं हे क्रिकेटचं मैदान आहे, क्रीडांगण आहे. नरवी रेचमाचे अप्पा यांच्या पदपर्शाने पतित भावांस असलेली ही भूमी आणि त्या भूमीमधील हे त्यांच्या सन्मानाने असलेले क्रिकेटचं मैदान. 2 पंच आमचे तिथे सज्ज झाले, राम सरोज आणि उगम घरत. ह्या 2 पंचांना तुम्ही बघतायत, पंच इशारा करतायत. गेम इज ऑन. पहिले षटक टाकण्याकरता बॉलर आलाय यश डिचलकर आणि समोर जातोय उजव्या हाताचा बॅटर आदित्य. हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता, मिड विकेटच्या दिशेने कळून काढला. पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. 4 धावांची डावाची सुरुवात करतोय आदित्य हा खेळाडू. ओमान सीसी संघाचा हा खेळाडू सुरुवात चांगली करतोय. आदित्य आणि सुवेद या दोघांवर जी जबाबदारी सोपवल्या कालपासून त्या जबाबदारीने ते खेळ करत आहेत. काल सुद्धा दोघांनी चांगली भागीदारी केली होती, चांगली पार्टनरशिप केली होती आणि डाव सावरला होता. सेमीफायनलचा मॅच दोन्ही टीम करता फार महत्वाचा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असतानाच ह्याला डिफेन्स केलं. थोडासा हा चेंडू आत वळताना दिसला आणि त्यामुळे डिफेन्स करणं गरजेचं होतं. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडूला खेळून काढलं. धावसंख्या 4. आदित्य आता टायमिंग व्यवस्थित साध्य करू शकला नाही. मोठा फटका खेळायचा होता मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू येतो मिड ऑन क्षेत्रात. एका धाब्याच्या साह्यानं संघाची धावसंख्या झाली आहे ती 5. सुरुवात चांगली करावी लागेल, चांगला स्टँड द्यावा लागेल पहिला विकेट करता. दुसऱ्या बाजूला पहिला आणि दुसऱ्या षटकामध्ये एखाद तरी विकेट प्राप्त करावं लागेल एमशी वर्तक सीसी होळी या टीमला. अचानकपणे आत वळणारा बॉल आणि सरळ यष्ट्या बेल्स उद्ध्वस्त केला जात आहेत. विकेटचं झालं पतन. ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज यश डिचलकर यांनी. विकेटचं पतन गॉन. सुवेद हा खेळाडू बाद झालाय. काय चांगली पार्टनरशिप झाली होती, परंतु एक मात्र निश्चित लक्षात घ्यावं लागेल की गोलंदाजीचा मारा तिखट आहे. टिचून मारा करणारे गोलंदाज उमयमान सीसी मध्ये आहेत. हा बघितला आपण लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. फ्लाईट चेंडू होता, फ्लाईट दिली होती, परंतु तो अचानकपणे आत वळून बाहेर निघताना दिसला आणि एसटी जे बेल्स होती उजव्या एसटीवरची ती बेल्स उद्ध्वस्त करणारा चेंडू दिसलाय. पहिला धक्का लागलाय उमयमान सीसी उमयमान टीमला आणि सुवेद हा खेळाडू बाद झालाय. थोडासा हताश असेल. सेमीफायनल म्हटलं तर सेमीफायनल मध्ये तुम्हाला चांगलं काम करणं गरजेचंच असेल, कारण याच्यानंतर मग फायनल मध्ये प्रवेश तुमचा होऊ शकतो. नवीन बॅटर आता मैदानाच्या दिशेने गेलाय द्रुमिल मटकर. एक राष्ट्रीय खेळाडू आहे द्रुमिल मटकर, इंडियन क्रिकेटर. आणि मागच्या सत्र 2023 मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारा आयोजित केलेल्या त्या स्पर्धेमध्ये द्रुमिल मटकर याने उत्कृष्ट दर्जाची अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याच्या जोरावरच समोरच्या टीमला त्यांनी पराजित केलं होतं. द्रुमिल मटकर थोडासा पुढे येऊन खेळून काढला होता या चेंडूला. चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये गेला. एक धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकाच्या सुरू असतानाच धावसंख्या झाली आहे धावफलकावर 6. 5 बॉल टाकून सलेत, 5 चेंडू टाकून सलेत, 5 चेंडू प्रभावी टाकलेत यश डिचलकर यांनी. स्कोर इज 6. पुढचा बॉल पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा लेग ब्रेकचा मारा केलाय. पिचिंग इम्पॅक्ट पाहिला गेला. अपील करण्याचा इरादा होता गोलंदाज यश डिचलकरचा. पहिलं षटक समाप्त होतं. सफल षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 6 धावा, 1 गडी बाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण अनेक नामवंत हस्तींना बघणार आहोत बक्षीस वितरण समारंभाच्या 16 प्रसंगी. त्यातच माजी रणजीपट्टू मुंबई संघाद्वारे खेळलेले क्रिकेटर राजेश सुतार सरांना तुम्ही बघणार आहात. राजेश जनार्दन सुतार ते सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं भेट देण्यासाठी 1 ते 1.5 तासामध्ये ते पोहोचतील.
सुरू असलेला मॅच मैदान क्रमांक 2 वर सेमीफायनलचा मॅच आहे. करो या मरो अशी स्थिती आहे. दोन्ही टीम प्रयत्न करतील की मॅच जिंकायचाच आहे, कारण फायनलचे दरवाजे उघडे होतील या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. पाहूया फायनल मध्ये कोणता संघ इथे दाखल होतोय. समोरच्या इन कडून आता गोलंदाज आलाय विजय गोहिल. ओ चांगला स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता जागा बनवून बॅटरला, परंतु चेंडू काही व्यवस्थितरित्या बॅटच्या रडार मध्ये आला नाही. चेंडू जातोय मिड ऑफ मध्ये, धाव घेण्याची संधी मिळत नाही. धाव संख्या धाव फलकावर 1 गडी बाद 6. आता आडव्या बॅटचा वापर करून खेळायचा होता. बघितलं तर आपण कोवळ्या टप्प्याला चेंडू टाकण्याचा प्रयास होता या वेळेला. यस गोलंदाज विजय गोहिल याचा एका धावाच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. उळमान सीसी या स्पर्धेमध्ये सलग लीग मॅच मधील त्यांनी आपले सर्व सामने जिंकलेत आणि आता सेमीफायनल मध्ये त्यांची ही लढत होते एमजी वर्तक सीसी होळी टीम विरुद्ध. आपल्या लीग मधील 3 पैकी 2 मॅचेस एमजी वर्तक होळी टीम्सने जिंकले. ओ वॉटरफॉल पुन्हा हलकासा लेग ब्रेक होताना दिसलाय. हा चेंडू गुड लेंथ क्षेत्रामधून टर्न घेतोय आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसरतोय. पुढचा बॉल डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. उगम करत सरांकडून एक अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 8. आमचे कॅमेरामॅन बारकाईने लक्ष केंद्रित करून आहेत या स्पर्धेकडे. मैदान क्रमांक 2 चे कॅमेरामॅन तुम्ही बघतायत, चांगलं काम करतायत साहिल आणि जयेश. ओहो मोठा फटका खेळण्याचा पावित्रा घेतला होता बॅटरने, परंतु बॅटिंग क्रीज मध्ये कोळवर गेला, म्हणजेच लेग स्टंपच्या दिशेने त्याचे पाय आपल्याला दिसले. शॉट सिलेक्शन करण्याकरता तो पावित्रा होता, परंतु शॉट सिलेक्शन चांगलं झालं नाही. क्रॉस बॅटने खेळायचा होता, जोरदार अपील, विकेटचं पतन, पायचीच्या स्वरूपात ही विकेट सापडली आणि अशा रीतीने दबाव टाकला उळमान सीसी या संघावर. 2 गडी बाद धाव फलकावर धावा आहेत त्या 6 धावा 8 धावा 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. विजय गोहिल याला हे यश मिळतोय एमसी वर्तक सीसी संघाकडून खेळत असताना. त्यांनी ही चांगली गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा यश डिचोळकर यांनी यश मिळवून दिलं आणि आता विजय गोहिल हा सुद्धा मागे राहत नाही, तो सुद्धा या विकेटवर सफलता मिळवून देतो. सेमीफायनलचा मॅच म्हटलं तर एक तुमच्याकरता दरवाजे उघडे होऊ शकतात फायनलचे आणि म्हणूनच तिथे 100% योगदान प्रत्येक खेळाडूने द्यायला पाहिजे. 2 गडी बाद धावसंख्या 8. दुसरे षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार विजय गोहिल. नो बॅटर इन. हर्षल जाधव नवीन बॅटरी केला. हर्षल जाधव मी काय सुद्धा म्हटलं होतं की क्रमांक हा कुठलाही असो, त्या क्रमांकावर जाऊन तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला करा सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. आणि प्रकाश जोतामध्ये येण्याची हीच मोठी संधी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आपली गुणवत्ता सिद्ध करून पुढील टुर्नामेंट्स मध्ये आपली जागा पक्की करण्याची ही नामी संधी आहे या खेळाडूंना. पुढचा बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळायचा होता पुढे येऊन बॅटरला. चेंडू थोड्या क्षेत्रात धाव घेण्याची संधी मिळत नाही. 2 षटकांची समाप्तीनंतर बॅटिंग करताना उळमान सीसी उळमान टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8 धावा 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. काय चांगला टिचून मारा, म्हणजे सुरुवातीला जी मीटिंग झाली होती त्या मीटिंग मध्ये काही ना काही कान मंत्र मिळालंय. त्यांचे जे कोच आहेत त्यांच्याद्वारे संघ मालकांद्वारे ते कान मंत्र मिळतोय आणि म्हणूनच इतकी चांगली सुंदर गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाज यश डिचोळकर आणि विजय गोहिल या दोघांनी केली. जबाबदारी पूर्ण करण्याकरता ध्रुमिल मटकर आणि हर्षल यांचं विकेटवर राहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्गावर आता तिसरे षटक टाकण्याकरता आशिष देवाळे हा गोलंदाजी सांभाळतोय. आशिष आणि
मागच्या मॅच मध्ये सुद्धा षटकं टाकली होती, तिथे प्रभाव दाखवला होता आणि दबाव टाकला होता या सत्रात. एक शतरक्षक आता वर घेतला जातोय, जो आपण बघितलं लॉंग ऑफ मध्ये होता, त्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिडऑन मध्ये घेतलं जातंय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आहेत, एक लॉंग ऑन मध्ये लॉंग लेग मध्ये. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, एक धाव पूर्ण केली, दुसरे धावे करता बॅटर धावणार नाही. पॉइंट मधून थ्रो येईपर्यंत एकच धाव, एका धाव्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद 9 वर. थेंबे थेंबे तळे साचे आणि म्हणूनच एकेरी दुहेरी धावसंख्येवर सध्या ते भर देत आहेत. जे 2 धक्के लागले त्या धक्क्यामधून डाव सावरणं गरजेचं आहे. हर्षल आता स्ट्राईक इन कडे आलाय. ध्रुमिल मटकर आणि हर्षल काय करतायत पाहूया. एका बाजूला राष्ट्रीय खेळाडू आहे ध्रुमिल मटकर. ओ चांगला चेंडू टाकलाय, वेग पण नाट होता, तितकंच चांगलं नियंत्रण या चेंडूवर दिसलंय. थोडासा शॉर्ट बॉल होता, परंतु बॅटरचा हत्यार आधीच फिरले गेलाय, तुम्ही बघू शकतायत. आणि चेंडू थोडासा उशिराने तिथे जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद 9. मैदान क्रमांक 2 वर ही लढत सुरू आहे सेमीफायनलची. ओ लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला फक्त फ्लिक केलंय, जो गतीचा अभ्यास केलाय पडणाऱ्या चेंडूचा आणि 4 धाव मिळवलेत बॅटरने. 4 धावांनी हर्षल आपलं खातं उघडतोय. संघाला नेऊन ठेवलं त्याने आता 13 वर. स्कोर मोजून 13. 2 गडी बाद 13 धाबा, 2 षटकं आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर. एक तर नक्की आहे, 100च्या आसपास जरी धावफळ गेला तरी मग धारदार गोलंदाजीने रोखण्याची क्षमता आहे ओएमआर सीसी ओएमआर संघामध्ये. दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त विकेट्स मिळवले तर फायदा होऊ शकतो एमसी वर्तक सीसी होळी टीमला. पुन्हा एकदा स्लॉक केलाय, चेंडू ऑन साइडला गेलाय. मिड विकेट मधून थ्रो येईपर्यंत, स्क्वेअर लेग मधून थ्रो येईपर्यंत बॅटर पूर्ण करतो 1 धाव. स्कोर मूव्स ऑन 14. धावसंख्या धाव फलकावर लागले जाते ते 14 धाबा. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे मैदान क्रमांक 2 वर. एमसी वर्तक सीसी होळी विरुद्ध उमेमान सीसी उमेमान असं. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे ध्रुमिल मटकर. पुढे येऊन खेळून काढलं जातं आणि सरळ फटका जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. मिळतात धावा 4. कमालीचं प्रदर्शन करताना दिसतोय बॅटर. 4 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 18 वर. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 18. शेवटच्या क्षणापर्यंत चांगले बॅटिंग करणारे बॅटर आहेत, कारण मैदान क्रमांक 1 वर आपण बघितलं होतं की 1 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना रॉस्टन डायस यांनी गोल्डन षटकार ठोकून मॅच जिंकून दिला होता उमेदमान सीसी उमेदमान टीमला. आता फक्त जागेवरच टॅप केलं चेंडूला बॅटरने. 1 धावेनिशी तो पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 19. 3 षटकं समाप्त झालेत. 6.33 च्या सरासरीने 19 धावा धाव फलकावर झालेत. अजून 7 षटकं शिल्लक आहेत. पॉवर प्लेची षटकं होती ती संपलेली आहेत आणि पॉवर प्ले नंतर आता फिल्डर आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जास्त जाताना दिसतील. 19 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. चा आकडा इथे आलाय आणि खऱ्या अर्थाने वीरेंद्र सहवाग यांच्या जर्सीचा नंबर आपण नेहमीच बघायचो 19चा. त्याचं कारण असं होतं की त्यांनी ज्यावेळेस टेस्ट क्रिकेटचा मॅच खेळला तेव्हाच त्याच्या बॅट मधून आल्या होत्या धावा 319. एक दिवसीय मॅच मध्ये त्यांनी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध 8 डिसेंबर 2011 साली ज्या धावा बनवल्या त्या होत्या 219 आणि T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याच्या बॅट मधून धावा आल्या होत्या त्या 119 आणि म्हणूनच त्यांच्या जर्सीचा क्रमांक 19 पाहायला मिळतोय. इथे आता बॅटर गेलाय, 1 धाव पूर्ण करतोय. एका धावांची धावसंख्या पोहोचली ती 20. 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 20 धावा. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय समोरच्या इन कडून. वरुण एक अतिशय चांगला खेळाडू आहे, इंडियन क्रिकेटर म्हणून ज्याचा आपण उल्लेख केला. तो वरुण गोलंदाजीसाठी सज्ज झाला. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा वरुण याचा. मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली जात नाही बॅटरला.
व्हेरिएशन तो करतोय, बदल करतोय. लेदर क्रिकेटचे चेंडू फिरवणं कठीण असतं, वळवणं कठीण असतं. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक करणारे काही मोजकेच गोलंदाज आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळालेत. शॉर्ट बॉल, परंतु थेट यष्टांची भेट घेताना विकेटचं झालं पतन. धक्का क्रमांक 3 गडी बाद, धावसंख्या 20. मोठी विकेट आणखीन एकदा मिळवली. म्हणजे वरून जसा आलाय तसं त्यांनी चांगली गोलंदाजी पेश केली. उमेमान सीसी उमेमान टीमला तिसरा धक्का लागलाय. 3 गडी बाद, धावसंख्या 20. पास झालेला खेळाडू आपण बघितलं तर हर्षल. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रसाद पवार. इज ऑल्सो इंडियन क्रिकेटर. हा सुद्धा भारतीय खेळाडू आहे आणि म्हणूनच इथे त्याला सुद्धा सिद्ध करावं लागेल. मुंबई संघाद्वारे T20च्या मॅचेस मध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केलं. मागच्या 2023 मध्ये ह्याच मैदानावर मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारे आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने आपली चुणूक दाखवली होती, आपली झलक दाखवली होती. आणि तोच प्रसाद पवार पुन्हा बॅटिंग करण्याकरता सज्ज झालाय. द्रुमिल मटकर आणि प्रसाद पवार ह्या दोघांचा अनुभव इथे उमेमान सीसी उमेमान टीमला कामी येईल काय? धावसंख्या 3 गडी बाद 20. क्रिकेटचं तंत्र आणि मंत्र हे प्रत्येक खेळाडूने अद्यावत करायला पाहिजे. इथे सुरुवातीपासूनच थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय तो उमेमान सीसी उमेमान टीमचे खेळाडू आणि उत्तम दर्जाची गोलंदाजांनी दाखवलं. द्रुमिल मटकर आणि प्रसाद पवार दोन बॅटर आता विकेटवर आहेत. दोघांमध्ये भागीदारी होईल असं वाटतंय आणि दोघांनी ठरवलं असेल की आता ह्या विकेट करता आपल्याला भागीदारी करावीच लागेल. वरून याचा पुढचा बॉल आत वळणारा चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह केलाय, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली. डीप मधून थ्रो येईपर्यंत 2 धावा सहजगत्या होतात पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. आणखीन एक स्ट्रगल करणाऱ्या खेळाडूची आठवण झाली 22चा आकडा आल्यानंतर. 22 ऑक्टोबर 1987 साली जन्मलेला एक खेळाडू मला आठवला जो सध्या स्ट्रगल करताना भरपूर दिसलाय. त्याची सुद्धा मी चर्चा करेन. सध्या वळी आपण मॅच कडे. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला वळवला जातो या चेंडूला. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करतोय. प्रोटेक्शन चांगला आहे. जी संरक्षण भिंत आहे ती भिंत मजबूत आहे आणि त्यामुळेच जास्त धावा दिल्या जात नाही. यावेळेला उमेमान सीसी उमेमान टीमला स्कोर मूव्स ऑन 23. 3 गडी बाद 23 धावा. द्रुमिल मटकर इज ऑन स्ट्राइक. ओ शरीरापासून दूर फटका खेळला होता. कव्हर क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक होता. एकही धाव मिळणार नाही या वेळेला बॅटरला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 4 षटक समाप्त झालेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर उमेमान सीसी उमेमान तिथे आपण बघितलं तर स्पोर्ट्समॅन सीसी पारनाका विरुद्ध साईनाथ सीसी विरार असं. Score is 23 for the loss of 3 wicket after 4 over on the ground number 2. गोलंदाज आपण बघूया आता कोण येतोय टाकण्याकरता. जयेश गोलंदाजी याची धुरा सांभाळण्याकरता आलाय. लढावं लागेल अजूनही उमेमान सीसी उमेमान टीमला. धाबा यायलाच पाहिजे आणि तेच औचित्य साधून आता चांगला चेंडू खेळून काढला जातोय. एक धाव मिळाली. सुपर कव्हर क्षेत्रामधून थ्रो येईपर्यंत एकच धाव. धावसंख्या पोहोचली 24 वर.
3 गडी बाद 24 धावा उमेमान सीसी उमेमान टीमच्या. प्रयत्न तर बॅटरी करतायत, कडक उन्हामध्ये कडक बॅटिंग करावे लागेल. गोलंदाजी तर कडक झाल्या, 3 लगातार धक्के दिले गेलेच, म्हणजे काही अंतरावर विकेट्स मिळाल्या. चांगला बॉल, लेग ब्रेक चेंडू केलाय आणि या वेळेला बॅटर बीट होतोय, गोलंदाज होतो फिट, बॅटर होतो बीट. सरळ बॅटने स्ट्रेट टू द बॉलर हा फटका खेळून काढलाय. गोलंदाजी उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. आतापर्यंत 5 षटक सुरू आहे, जास्त मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली नाही. आता थोडासा खराब बॉल होता, तरी सुद्धा ह्या चेंडूवर बॅटरला एकच धाव मिळेल. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक थ्रो करतोय. एका धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे या वेळेला 25. 3 गडी बाद 25 धावा. आमचे डिजिटल स्कोर अपडेटर या ठिकाणी आहेत. एका बाजूला शुभम, अमन अन्सोरी हे सुद्धा चांगलं गुणलेखन या ठिकाणी करतायत, अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतायत. इथे बघूया ह्या चेंडूवर नेमकं काय झालंय. फक्त एकच धाव आणि चेंडू अडवला गेलाय क्षेत्ररक्षकाकरवी. आतापर्यंत 36 करंट व्ह्यूवर्स बघायला मिळतात आणि आजच्या दिवसातील जर आपण टोटल व्ह्यूज बघितले तर 1123 जणांनी या मॅचला बघितलंय. लेदर क्रिकेटच्या मॅचेस पाहणं फार मजेचं असतं. जसं आपण काही IPLचे खेळाडू बघितलेत, रणजीचे खेळाडू बघितलेत, विजय हजारे ट्रॉफी खेळणारे खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. वही आता काय घडलंय, 5 षटकं समाप्त झालेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 27 धावा 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 5 ओव्हर. पूर्णतः दबदबा दहशत निर्माण केली आहे गोलंदाजी करताना MC वर्तक सीसी होळी टीमने. काहीतरी मार्ग या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमला काढावा लागेल. 5 षटकं आहेत, मला वाटतं 80च्या आसपास धावा ह्या जातीलच. जरी 27 धावा असल्या 5 षटकांमध्ये तरी क्षमता असलेले खेळाडू आहेत जे चांगले बॅटिंग करतील. जसं तप्त वातावरण आहे तसं मैदानाच्या आतून सुद्धा तप्त फलंदाजी करावी लागेल, स्वतःला गरम करावं लागेल, शॉट सिलेक्शन चांगल्या पद्धतीने करावं लागेल. डावखुरा हाताचा बॅटर स्ट्राईक इन कडे. ध्रुमिल मटकर रणजीपट्टू आहेत. ध्रुमिल मटकर गोलंदाज आलेत. विषय या ठिकाणी वरून आलेत आणि वरून याचा हा चेंडू खेळून काढला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॅटरद्वारे. एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या सहाय्याने ध्रुमिल पोहोचलेत 11 वर 12 वर पोहोचलेत आणि संघाला नेऊन ठेवतात 28 वर. स्कोर इज 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 5.1 बॉलची समाप्ती आणि धावसंख्या आहे ती फक्त 28. स्कोर कट करायचं होतं पॉइंटच्या दिशेने. चेंडू लेग ब्रेक जास्त होतोय, वाईट बॉलचा इशारा आलाय आणि ही अतिरिक्त धाव मिळाली. फायदा झालाय थोडासा, कारण ह्या चुका सुद्धा रोखणं नेहमीच गरजेचं असतं. इथे एक चूक महागात पडू शकतं. आता सुद्धा बाहेर निघणारा बॉल होता, पॉइंटच्या दिशेने वळवलं चेंडूला. फंबल झाले क्षेत्ररक्षकाद्वारे. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय? धाव बादची संधी आहे आणि काय घडलंय, विकेटचं पतन. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि फायदा उचललाय प्रतिस्पर्धी MC वर्तक सीसी होळी टीमने. विकेटचं पतन, 4 गडी बाद, धावसंख्या धावपळकर 30. प्रसाद पवार भासला. पुन्हा आपण रिप्ले मध्ये बघूया कशा प्रकारचं सामंजस्यपणा का नव्हता दोघांमध्ये हे जाणून घेऊया. कॉलिंग फार महत्वाचे असते. यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब. धोका आहे, धाव होणार नाही, अशा प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे विकेटवर ज्या वेळेस तुम्ही धावताय. हे तुम्ही बघू शकता. सुसाट वेगाने नॉन स्ट्राईक इन कडून प्रसाद पवार हा धावत सुटला होता आणि दुर्दैवीरित्या तो धावबाद होतोय. 4 गडी बाद 30 धावा. 6वं षटक सुरू आहे.
उमेमान सीसी उमेमान टीमला हा चौथा धक्का लागलाय. नवीन बॅटर आता मधल्या फळीमध्ये उतरलाय. नवीन बॅटर गेलाय सत्यलक्ष जैन. टीमची धावसंख्या 30 धावा 4 गडी बाद आणि सत्यलक्ष जैन हा खेळाडू उतरला. आता सूट केलं जातं बॅकवर्ड स्कोर लेग मधून फाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव चौथ्या स्वरूपात पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 4 गडी बाद. धावा लागल्या जातात 31 धावा 31. डावकुऱ्या त्याचा बॅटर स्ट्राईक इन कडे होता तो म्हणजे ध्रुमेल मटकर आणि आता नॉन स्ट्राईक इन कडून स्ट्राईक इन कडे आलाय सत्यलक्ष जैन. 31 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. ही स्थिती आहे उमेमान सीसी उमेमान टीमची. मैदान क्रमांक 2 वर. मैदान क्रमांक 1 वर तर षटकारांची आतषबाजी होते. काय मैदान क्रमांक 2 वर आता फलंदाज करतील ते आतषबाजी? गरज आहे सध्या एखाद्या पार्टनरशिपची. डिफेन्स केलाय आत वळणाऱ्या चेंडूला आणि थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वळवला. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. स्कोर मोसॉन 32. 5.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 32 धावा उमेमान सीसी उमेमान टीमच्या. चांगलं क्रिकेट खेळलं जातं या मैदानावर. आता गोलंदाज वरून तयार. पुढचा बॉल वरून याने पूर्णतः बांधून ठेवलं बॅटरला. मोठे फटके इथे दिसत नाहीत आणि तितकी जागा सुद्धा दिली जात नाही मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या 32 धावा 4 गडी बाद. टिसून मारा होतोय. त्रस्त करणारी गोलंदाजी होती यावेळेला एमशी वर्धक सीसी ओळी टीम द्वारे. आता हा चेंडू येतोय तो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. याच बरोबर षटकाची इथे समाप्ती होते. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात 4 गडी बाद 33 धावा. पूर्णतः आपली दहशत दाखवली एमशी वर्तक सीसी होळी टीमने आणि ह्या दहशतीमधून बाहेर पडावं लागेल. जी खराब स्थिती आहे त्या खराब स्थितीला चांगलं रूप धारण करून द्यावं लागेल मिडल ऑर्डर मधील या बॅटरला. हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकतायत. संघ अडचणीमध्ये असताना 100% योगदान हे प्रत्येक खेळाडूचं असायलाच पाहिजे. गोलंदाजी मार्गावर आता काय परिवर्तन केलं जातं ते आपण पाहूया. 4 गडी बाद 33 धावा 6 षटकांची समाप्ती झाली. 4 षटक शिल्लक आहेत. त्या 4 षटकांमध्येच सर्व काही करावं लागेल उमेमान सीसी उमेमान टीमला. जयेश आलाय गोलंदाजी मार्गावर. शॉर्ट बॉल थोडासा टक्कन आवाज आला होता. मिड ऑफ मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 4 गडी बाद 34 धावा. काय चांगली गोलंदाजी होते. फलंदाज तिथे स्ट्रगल करतायत. मार्ग काही ना काही काढावा लागेल. म्हणतात ना की प्रत्येकाचं लक्ष हे एकच असायला पाहिजे. लक्ष हे एकच असतं. एखादा रस्ता जर तुमचा बंद झाला रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता शोधायला पाहिजे. मार्ग वेगळा काढायला पाहिजे. डेड बॉलचा इशारा. धावसंख्या 34 4 गडी बाद. और पिच बॉल चेंडूला सुंदररित्या खेळून काढला जातो सुपर कव्हर क्षेत्रात. जो क्षेत्ररक्षक होता तो उचलतो चेंडूला. फेकी करेपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 4 गडी बाद 35 35 4-35 for the loss of 4 wicket in the 7th over. आता जागा बनवली. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये टोळावलाय. मिळतो 4 धावा. कडक कडक पण बेधडक चौकार. स्कोर मूव्स ऑन 39. धावसंख्या पोहोचली 39 वर. 4 गडी बाद 39 धावा. हे शॉर्ट सिलेक्शन बघा. बॅकफुटला गेला. सागा बनवली आणि खांद्याचा थोडासा वापर केला.
बॅटरने जिथे 4 धावा प्राप्त केल्या. द्रुमिल मटकर बॅटिंग करतो थोडीशी अटकर. डावखुऱ्या तसा बॅटर आहे, भरपूर अनुभव आहे, राष्ट्रीय खेळाडू आहे. मुंबई T20 मॅचेस मध्ये सुद्धा गाजलाय, चमकदार कामगिरी त्यांनी केलाय. फुल टॉस बॉल चेंडूला खेळून काढलं जातं मिड ऑफ मध्ये. एक धाव पूर्ण केली आणि क्षेत्ररक्षकांना सकलं जात आहे. चेंडू लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर जात आहे आणि 4 धाव मिळतात बॅटर द्रुमिल मटकरला. धाव संख्या आता 40 पोटी. 7वं षटक सुरू आहे. 4 चेंडू टाकून सलूत आणि धाव संख्या ह्या वेळेला पोहोचली जाते ती 43 वर. 43 हे तुम्ही बघू शकता. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गेलाय, डिफेन्स केलाय. हे चांगलं अस्त्र असतं क्रिकेटमध्ये. एखादा मोठा फटका आल्यानंतर डिफेन्स करणं सुद्धा गरजेचं आहे आणि आता बरेचसे जे बॅटर आहेत ते मोठे फटके खेळण्याकरता जात असतात. स्कोअर मोजून 44. 4 गडी बाद. धाव संख्या 44. 6.5 बॉलची समाप्ती. स्कोर इज 44. चेंडू अभित आहे. झेल होण्याची शक्यता परंतु नाही. क्षेत्ररक्षकाच्या हाताला हलकासा स्पर्श करत चेंडू गेला लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. मॅक्झिमम टोळा. 6 धावा. षटकार. 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागला जात आहे. 4 गडी बाद 50 धावा. 50 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 7 ओव्हर. हे तुम्ही बघू शकता. नसर हटी दुर्घटना घटी. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवायला पाहिजे, परंतु क्षेत्ररक्षकाची उंची मोजून चेंडू पुढे गेलाय. जिथे 6 धाव मिळाल्यात आणि 4 गडी बाद 50 धावा या वेळेला होत आहेत उमरमान सीसी उमरमान टीमच्या. द्रुमिल मटकर 20 बॉलला सामोरे गेलाय. 24 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. सत्य लक्ष हा 3 बॉल मध्ये 8 रन्स बनवतो. सत्यलक्ष जैन अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. म्हणजे शेवटची जी 3 षटकं आहेत त्या 3 षटकांमध्ये 30च्या आसपास धावफलक जाईल काय पाहूया. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिकेत चिवेकर. कालच्या दिवसात सुद्धा चमकला होता हा सितारा. कामगिरी चांगली केली होती आपल्या संघाकरता अनिकेत चिवेकरने आणि आज पुन्हा एकदा तो नव्या उमेदीने सेमीफायनलच्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. स्कोर इज 50. 8वं षटक सुरू झालं. चांगला फ्लॅश केलं याच्या चेंडूला आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या दिशेने. जिथून थ्रो येईपर्यंत बॅटर पूर्ण करतायत 2 धावा. 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचली 4 गडी बाद 52. 52. 4 गडी जरी बाद झाले असले तरी आता भागीदारी करण्याकरता सक्षम आहेत हे 2 खेळाडू द्रुमिल मटकर आणि सत्यलक्ष जैन. शॉर्ट बॉल त्याच दिशेने खेळून काढलं जातं आता सुद्धा या चेंडूला. जिथे या आधी चेंडू गेला होता. 1 धाव या वेळेला पूर्ण केली द्रुमिल याने. स्ट्राइक तो रोटेट करतोय कारण त्याला ठाऊक आहे त्याची विकेट सुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि आता लढावा लागेल उमरमान सीसी उमरमान टीमला. स्कोर मूव्स ऑन 53. 5.2 बॉलची समाप्ती. धाव संख्या आहे ती 53. 4 गडी बाद. चांगला बॉल आत वळणारा चेंडू आहे. या आत वळणाऱ्या चेंडूला व्यवस्थितरित्या अभ्यास करता आला नाही बॅटरला. म्हणूनच अनुभव तुमच्या पाठीशी आहे तो अनुभव तुम्ही शेअर करा. फील केलं. यस पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. विकेटचं पतन पायचीच्या स्वरूपात विकेट्स मिळवली आणि ह्याच बरोबर 5वा धक्का. 5 गडी बाद. धाव संख्या 53. 8वं षटक सुरू आहे. सत्यलक्ष जैन हा खेळाडू बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या दिशेने जातोय. रणजीपट्टू रॉस्टन डायस दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाद्वारे ज्याची निवड झाली होती IPL मध्ये आणि त्यांच्या चम्मू मध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला होता. तो खेळाडू रॉस्टन डायस गेलाय.
खेळाडूंना सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे. धाव संख्या 5 गडी बाद 53. हे 8वे षटक सुरू आहे. 8व्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून सलग. रॉस्टन डायस याचा जर प्रवास आपण बघितला क्रिकेटमधील तर चढ उतार त्याच्या अनेक पाहायला मिळाले क्रिकेट विश्वामध्ये. कारण रणजी मॅचेसमध्ये पंजाब संघाविरुद्ध त्यांनी जो डेब्यू केला होता त्याच्यानंतर मागे वळून बघितलं नव्हतं. या खेळाडूने चांगली वेगवान गोलंदाजी धारदार गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. मुंबई रणजी टीमचा तो सदस्य आणि नुकताच काही महिन्यापूर्वी मुंबई टीमने 42वे टायटल जिंकलं रणजीचं आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरलेला खेळाडू आपण पाहिला होता तो म्हणजेच तनुष कोटियन. मुसीर खान याचं सुद्धा चांगलं प्रदर्शन होतं. जो सरफराज खान यांचे बंधू आहेत त्याने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला म्हणूनच त्याच टीमचा सदस्य असलेला खेळाडू रॉस्टन डायस उतरलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झाला. आता या वेळेला पाहू शकतायत मिस्टर अनिकेत शिवेकर सफलता मिळवून दिली लेग बिफोर द विकेट आणि रॉस्टन डायस स्ट्राईक इन कडे. खऱ्या अर्थाने तो बॅटरचा कर्दनकाळ आहे परंतु कालपासून त्याला आपण बघतो की बॉलरचा कर्दनकाळ ठरलाय रॉस्टन डायस. अगोदरच्या एका मॅच मध्ये एका बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना त्यांनी षटकार ठोकला होता. आता चेंडूला फक्त स्ले मिड ऑफ मध्ये वळवलं. 1 धाव मिळाली. टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय रॉस्टन डायस. 8 षटकांची समाप्ती. 8 षटकांच्या समाप्तीनंतर मैदान क्रमांक 2 वर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर उमयमान टीमची धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 54. 6.75 ची सरासरी पाहायला मिळतो या पहिल्या इनिंग मध्ये उमयमान टीमची. म्हणजेच चांगल्या प्रकारे गोलंदाजी झाली आहे एमसी वर्तक सीसी होळी टीमची. हा लेख दाखवला जातो. बॅटरने कुठल्या दिशेने फटकेबाजी केले. पाणी हे जीवन आहे आणि म्हणूनच खेळाडूंसाठी मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. शरीराचं संतुलन व्यवस्थित राहण्याकरता या उष्णतेच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त पाणी प्राशन करायला हवं. आणि तिथे दोन्ही खेळाडू मैदानाच्या दिशेने आहेत. द्रुमिल मटकर 27 धावा बनवतोय. एकतर्फी किल्ला तो लढवतोय. दुसऱ्या बाजूला रॉस्टन डायस 2 बॉल मध्ये 1 धाव बनवतोय. या आधीचे बॅटर हे विशेष प्रभाव पाडू शकले नाही आणि त्यांच्यावर दबाव येताना दिसलाय. 5 गडी बाद 56 धावा. द्रुमिल मटकर आता नॉन स्ट्राईक इन कडे आहेत आणि रॉस्टन डायस स्ट्राईक इन कडे आहे. काय चांगला उंचीचा फायदा होतो. आता बॅटिंग कडे सुद्धा जास्त फोकस करतो रॉस्टन डायस. ज्यांनी अफलातून बॅटिंग केली होती. कालच्या दिवसामध्ये ह्याच मैदानावर त्यांनी 2 षटकार सलग ठोकले होते. 1 चौकार सुद्धा ठोकला होता. 2 षटकार आणि 1 वेळ दुहेरी धावा त्यांनी बनवली आणि 4 बॉलचा सामना करत 14 धावांचं योगदान दिलं होतं. तो रॉस्टन डायस आज सुद्धा चमकदार कामगिरी करताना दिसलाय. इथे सुद्धा त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाकडून अपेक्षित करतायत एमसी वर्तक सीसी टीमचे काही खेळाडू. विषय गोहिल रॉस्टन साठी आता हा ऑफ ब्रेक चेंडू टाकला होता गोलंदाज विजय गोहिलने. चेंडू अचानकपणे आत वळताना दिसला हे तुम्ही पाहू शकतायत रिप्ले मध्ये. पाहू शकतायत बीट केलं जातं बॅटरला. पुन्हा एकदा विषय गोहिल तयार. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला आहे की नाही ते आपण पाहूया. 1 धाव तर ते पूर्ण करतात. लेग बाईचा इशारा पंच राम सरोज सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. स्कोर मोशन 55. 5 गडी बाद 55 धावा. 8.2 बॉलची समाप्ती. या वेळेला धाबा येणं गरजेचं आहे. 80च्या आसपास धावपळक नेऊन ठेवावं लागेल. काल सुद्धा आपण पाहिलं होतं रॉस्टन डायस यांनी त्या 4 चेंडूंमध्ये 14 धावा बनवल्या होत्या. त्या उपयुक्त धावांच्या जोरावरच समोरच्या संघाला रोखलं होतं त्यांनी.
फिल्डिंग मध्ये वारंवार आता चेंजेस केले जात आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा केलाय आणि आता द्रुमिल मटकर यांनी स्कोर लेगच्या दिशेने हा फटका खेळलाय. एक धाव पूर्ण. थोडस आपण बघितलं तर पुन्हा पाहूया तो चेंडू कसा पडलाय द्रुमिल मटकर याच्या करता. ब्रेक करणारी गोलंदाजी करतोय गोलंदाज. लेग स्टंपच्या दिशेने वळणारा शॉर्ट बॉल थोडासा आणि त्याच्यावर हल्ला करायचा होता बॅटरला. धावसंख्या 56, 5 गडी बाद, 3 बॉल या षटकात शिल्लक. आता मोठा फटका, चेंडू 6 धावांकरता जाईल असं वाटतंय. पाहूया काय घडलंय. मॅक्सिमम लगान चित्रपटाची आठवण करून देणारा क्षण. झेल तर टिपलाय परंतु सीमारेषेला स्पर्श झालाय. सहा धावा या ठिकाणी मिळत आहेत बॅटरला. 6 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जातात 62, 62. हे तुम्ही बघू शकतायत. फटक्यामध्ये तितकं वजन नव्हतं तरी सुद्धा 6 धाव मिळत आहेत द्रुमिल मटकर या बॅटरला. रिप्ले दाखवला जातोय की क्षेत्ररक्षक नेमका कुठे चुकलाय. चांगली क्लिअरिटी आहे डीबीएन लाईव्हची आणि त्यामुळेच ही सर्व दृश्य कॅमेरामध्ये कैद केली जात आहेत. धावसंख्या 62, 5 गडी बाद. डाऊन द लेग या ठिकाणी षटकार ठोकल्यानंतर रॉस्टन पुन्हा त्या ठिकाणी आत्मविश्वास दाखवतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आत्मविश्वास गमावलाय विजय गोहिल याने. रॉस्टन डायस याच्या बॅटमधून षटकार पाहिला आपण. पुन्हा बॅकफुटला गेला, सागा बनवली आणि चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलं. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या झाली 5 गडी बाद, 64. हवेचा वेग जास्त आहे मला वाटतं या वेळेला. या षटकातील शेवटचा बॉल आहे. 9व्या षटकातील शेवटचा बॉल. शॉर्ट बॉल ऑन साइडला कळून काढला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक आता चेंडूला अडवतोय. 1 धाव पूर्ण केली बॅटरने आणि ह्याच बरोबर 9 षटकांची समाप्ती. 9 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर उमयमान सीसी उमयमान टीमची धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद, 65, 65 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 9 ओव्हर. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. काय बुद्धिमत्तेचा वापर या वेळेला तरी होईल काय? शेवटच्या 6 बॉल मध्ये 10 ते 15 धावा येतील का? 65 धावा सलग 15 धावा जर बनवल्या तर 80चं टोटल होऊ शकतं. बॅटल चांगलं पाहिजे असेल तर टोटल चांगलं करावं लागेल. द्रुमिल मटकर एक मात्र खेळाडू आहे जो चांगल्या धावा बनवतोय या पहिल्या इनिंग मध्ये. भावेश करत उन्हाची तीव्रता जास्त आहे परंतु चांगला फिटनेस अजूनही ते राखतायत. चर्चा मनामध्ये काही ना काही नेहमीच चाललं असं भावेशजी करत यांच्या. आणि आता सुद्धा ते त्या ठिकाणी आहे. सौरभ ठाकूर सुद्धा ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचेच मित्र आहेत भावेश. चांगला स्क्वेअर कटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली. फंबल होतोय क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलताना द्रुमिल मटकर दुसऱ्या धावेकरता धावतोय. रणजीपट्टू आहे द्रुमिल मटकर जो 31 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या 5 गडी बाद, 67, 67. आता मात्र एक विचित्र फटका खेळायचा होता स्विचिटचा. त्याच्यामध्ये यश का मिळत नाही द्रुमिल याला. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 67 धावा, गडीबाद सलग 5. स्लॉक करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. या वेळेला चांगली गोलंदाजी होतोय अनिकेत चुवेकर याच्याद्वारे. पाहू शकतायत कशा प्रकारे चेंडू टाकले जातात. आता मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतो काय हमी नाही. हा खेळ सुटलाय. फलस्वरूप 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेकरता रॉस्टन आणि द्रुमिल मटकर धावतायत. पाहता पाहता या 3 धावा होत आहेत पूर्ण. जे हवं होतं ते आता मिळू लागल्या. 3 धावांच्या साह्यानं धावसंख्या 5 गडी बाद, 70, 70. 9.4 बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत.
34 धाबा द्रुमिल वटकर याच्या एकाकी किल्ला तो लढवतोय. वन मॅन आर्मी अशी भूमिका तो अदा करतोय आणि रोस्टन डायस आता या वेळेला त्याला साथ देईल काय. शेवटचे 2 बॉल. ओ शॉर्ट बॉल चेंडूला फुल केलं. फुल पॉवरफुल फुल पॉवरफुल 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 76 वर. 5 गडी बाद 76 धावा. असं वाटलं होतं की 50 ते 60च्या आसपासच धावफलक या ठिकाणी जमा होईल, धावसंख्या जमा केली जाईल, परंतु तसं काही घडत नाही आणि आक्रमक रूप धारण करतोय आता रोस्टन डायस. शेवटचा बॉल या इनिंग मधला. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. ऑर्थोडॉक्स लॉंग मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची करतायत घाई. पाहता पाहता 2 धावा होत आहेत सहजरित्या पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. याच बरोबर पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये वळमान सीसी वळमान टीमची धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 78 आणि 79 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल. एमची वर्तक सीसी होईल या टीमला. 79 इज द टार्गेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण चर्चा करण्याकरता पुढे आपण वळूया. ज्या ठिकाणी जर वेळ असेल तर आपण जोडणार आहोत द्रुमिल मटकर या खेळाडू सोबत. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. नरवीर चिमाच्या आप्पा मैदानावर सुरू असलेला लेदर क्रिकेटचा रणसंग्राम स्वर्गीय सतीश नाना स्मृती चषक 2024. स्टील स्टे ट्यून ऑन DBN लाईव्ह.
पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 78 धावा धावपळकावर समासलेत. आमच्या समेत DBN लाईव्हचे कॅमेरामॅन सुद्धा जोडले जातात आणि त्याचबरोबर जोडले जात आहेत ते म्हणजेच ध्रुमिल मटकर एक रणजीपट्टू आहेत. खऱ्या अर्थाने ध्रुमिल, तुम्ही नेहमीच रॉस्टन डायस सोबत खेळत असतात मुंबई टीमद्वारे आणि आता सुद्धा जो अनुभव आहे त्यांच्यासोबत तो कसा असतो? आय थिंक मी आता 2-3 वर्षापासून खेळते ते. टुर्नामेंट तर खूप चांगली आहे कारण की सगळेच रणजी ट्रॉफी प्लेयर, सगळे लोकल प्लेयर सगळे येतात खेळायला, तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांना. इथे आपण बघितलं सीट अँकर रोल तुम्ही अदा केला. 28 चेंडूंमध्ये 34 धावांची भागीदारी केली, 34 धावा तुम्ही बनवल्या, चांगली पार्टनरशिप केली, परंतु तुम्हाला साथ मिळाली नव्हती. मनामध्ये काय ठरवलं होतं? नाही, फक्त हेच विचार होता की लास्टपर्यंत खेळू कारण की लास्टला म्हणजे कन्वर्ट करू शकतो, तर तेच विचार होता की लास्टपर्यंत खेळू. आता वाटते की 79 धाबा आहेत त्या तुम्ही डिफेंड करू शकताय, तुमचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील उमयमान सीसी संघाद्वारे खेळत असताना? आम्ही पूर्ण टुर्नामेंटमध्ये बॉलिंग चांगली करत आलो, तर मला वाटतंय की आम्ही डिफेंड करू शकतो आणि विकेट पण इझी नाही आहे. विकेट इझी नाही. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे ध्रुमिल मटकर जे एक रणजीपट्टू आहेत आणि नेहमीच रॉस्टन डायस यांच्यासोबत ते खेळत असतात, एकत्रित खेळत आहेत. जो अनुभव आहे तो इथे शेअर करत आहेत आणि इथे जो अनुभव त्याने रणजी मॅचेसमध्ये एकमेकांवर शेअर केलाय तो इथे ते दाखवू शकतात, चांगलं कमबॅक करू शकतात आणि 79 धाबा समोरच्या टीमला बनवायच्या आहेत ते रोखण्याचं काम ते करू शकतात. चांगल्या प्रतिक्रिया त्याने आपल्यापर्यंत पोहोचवल्यात. आता वळणार आहोत आपण दुसऱ्या इनिंगकडे. 79 धावसंख्येचा पाठलाग कसा काय होतोय, दोन बॅटर प्रारंभिक काय करतायत आणि गोलंदाजी करताना उमयमान सीसी काय डावपेच आखतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक शॉर्ट ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. स्टील स्टेट ऑन DBN लाईव्ह.
चला TPN लाईव्हद्वारे पुन्हा एकदा आमचे प्रेक्षक जोडले जातात, त्यांचं आम्ही स्वागत करतो। दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय। सेमीफायनल मैदान क्रमांक 2 वर सुरू आहे, ज्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये उमयमान सीसी उमयमान टीमने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद धाव फलकावर धावा 78 बनवल्या 10 षटकांमध्ये आणि 79 धावांचं टार्गेट पूर्ण करण्याकरता आता बॅटर उतरलेत। स्ट्राईक इन कडे बॅटर आहे वरुण, नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आहे ध्रुव ब्रीड आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहेत द्रुमिल मटकर। पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होतोय। 79 धावा डिफेंड करायच्या आहे आणि त्याकरता योग्य तो जो एका आहे तो व्यवस्थित जागेवर तुम्हाला बसवावा लागेल। चांगली गोलंदाजी टाकावी लागेल या धावा रोखण्याकरता, अन्यथा वरुण आणि ध्रुव ब्रीड मागच्या मॅच मध्ये चांगली भागीदारी करून गेले होते। जसं मी वक्तव्य केले होते की ही भागीदारी त्यांना पुढे कामी येऊ शकते। गेम इज ऑन। पहिले षटक द्रुमिल मटकर तयार। जोरदार अपील केलं परंतु चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेला। एक धाव मिळाली, एका धावेच्या मदतीनं खातं उघडलं जातं। बॅटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण केली जाते बॅटरद्वारे। खातं उघडताना दिसलंय बॅटर वरुण, धावसंख्या 1। आता ध्रुव ब्रीड मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली साथ दिली होती ध्रुव आणि बॅटर वरुण याला चांगला अनुभव आहे इंडिया बी संघाद्वारे खेळण्याचा वरुण या खेळाडूकडे आणि तो अनुभव इथे तो शेअर करतोय। चांगले इंडियन क्रिकेटर्स जे आपण बघितलेत चांगला प्रभाव पाडतायत। त्या व्यतिरिक्त आपल्या वसई तालुक्यातील सुद्धा भरपूर खेळाडू चांगला प्रभाव पाडताना दिसले, गुणवत्ता ते सिद्ध करताना दिसलेत। ह्या चेंडूला पंच केलं जातं फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये। एक धाव मिळाली ध्रुव ब्रीडला, तो सुद्धा आपलं खातं उघडतोय। धावसंख्या धाव फलकर आहे ती बिनबाद 2। वसई तालुक्यामधून पहिला IPL प्लेयर आपण बघितला होता मुसाफिर कोटी याला। स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, वेगाने प्रस्थान करतोय। 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळतोय धावा 4। चौकार 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या आता वाढते। पहिले षटक सुरू आहे, प्रत्युत्तर अगदी योग्य पद्धतीने देताना दिसतोय बॅटर। धावसंख्या 6, स्कोर मोज ऑन 6। वरुण याच्या बॅट मधून या 4 धावा येत आहेत। खूपच चांगलं ज्ञान आहे त्याच्याकडे आणि म्हणूनच फायदा झालाय त्या खेळाडूला। डान्सिंग डाऊन द ट्रॅक, या चेंडूला हवेमध्ये उडवलंय, शतरक्षक तिथे पोहोचेल काय, परंतु चेंडू पोहोचला जातोय 6 धावांकरता। योग्य ती उंची गाठली जाते। षटकार येतोय बॅटर वरुण याच्या बॅट मधून आणि त्याने फटका खेळलाय वरुण। स्कोर मोज ऑन 12। संघाची धावसंख्या पोहोचली 12 हे तुम्ही बघू शकतायत। ऑन दी ऑफचा फटका खेळताना दिसला बॅटर। पुन्हा आता डिफेन्स केलं, फक्त एकच धाव चोरली असेल। पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एका धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या धाव फलकावर पोहोचली 13 स्कोर इज 13। षटक सुरू आहे पहिलं। 5 बॉल टाकून सलग द्रुमिल याचे। आता सुद्धा एक धाव मिळेल यात काही शंका नाही। एका धाब्याच्या साह्याने धावसंख्या धाव फलकावर पोहोचली 14। पहिलं षटक समाप्त होत आहे, प्रत्युत्तर देत आहेत 79 धावसंख्येला आणि पाठलाग अगदी योग्य पद्धतीने होतोय। धावसंख्या 14, बिनबाद नाबाद ही चांगली सुरुवात आहे। 54 बॉल शिल्लक आहेत आणि 54 बॉल मध्ये 65 धावांची आवश्यकता। मैदान क्रमांक 2 वर एमची वर्तक सीसी होळी टीमला हा मॅच जिंकण्याकरता 54 मध्ये 65 धावांची आवश्यकता। गोलंदाज काय वेगळे डावपेच आखतायत पाहूया। रॉस्टन डायस हे सुद्धा चर्चा करतायत, द्रुमिल मटकर एकत्रित येत आहेत, चर्चा करतायत कोणता गोलंदाज आपल्याला विकेट मिळवून देईल, कारण प्रश्न आहे प्रतिष्ठेचा। या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल। मैदान क्रमांक 1 वर सुद्धा चांगली लढत सुरू आहे, जिथे चांगले बॅटिंग केली बॅटरने। खऱ्या अर्थाने चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आपण बघितला समर्थ व्यास।
या स्पर्धेमध्ये 4 मॅच मिळून 97 बॉल मध्ये 255 धावा त्याने बनवल्यात. हा एक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. एक शतक आणि एक अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळालं. बघूया आता मैदान क्रमांक 2 वर गोलंदाजी कोण टाकण्याकरता येतोय. हर्षल जाधव, छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे हर्षल. दुसऱ्या बाजूला ध्रुव ब्रीड, हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे, यष्टीरक्षक फलंदाज आहे, युवा आहे आणि तो सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता राखतोय. स्कोर इज 14, 14 धाबा 54 चेंडूंमध्ये हव्या आहेत, 65 धाबा, 79 धावसंख्येचं लक्ष होतं. फील जोरदार, फिंगर इज गॉन अप, पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं. इम्पॅक्ट इन लाईन, जी सफलता हवी होती ती मिळून दिली. पहिल्याच बॉलवर गोलंदाज सफलता प्राप्त करतोय. विकेटचं पतन गॉन. बघू शकतायत या ठिकाणी ध्रुव ब्रीड हे लेग बिफोर द विकेट स्वरूपात परत आहेत. ही गोलंदाजाने आपली फिरकी वळवली होती. इम्पॅक्ट इन लाईन ऑफ स्टंपवर येऊन कायचं होतं, परंतु मिडल स्टंपवर अगदी प्लम एल्बो स्वरूपात ही विकेट प्राप्त करताना गोलंदाज हर्षल सफलता मिळवतात. पहिल्याच बॉलवर एखादा मॅच खेळत असताना पहिला चेंडू ज्यावेळेस टाकला जातो त्यावेळेस फार कमी गोलंदाज आहेत जे विकेट प्राप्त करतायत. आता इथे त्याच्यामध्ये आता वर्णी लागेल या गोलंदाजाशी ज्याने पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केलाय. वरून आणि आता त्याच्या सोबतीला नवीन बॅटर गेलाय अनिकेत चुवेकर. 14 धावा, 1 गडी बाद, 1.1 बॉलची समाप्ती. सेमीफायनल चा मॅच आहे मैदान क्रमांक 2 वर. खूपच चांगले क्रिकेटर्स पाहायला मिळाले. हे भाग्य आमचं की काळपासून या स्पर्धेमध्ये जे आपण राष्ट्रीय खेळाडू बघितलेत, काही खेळाडूंसोबत चर्चा केली, त्यांचे संघ मालक त्यांचे कोच सुद्धा चांगला सपोर्ट्स करतायत त्या खेळाडूंना आणि प्रशिक्षक हे योग्यच असायला पाहिजे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार, समोर फलंदाज आहे अनिकेत चुवेकर. छोटा पॅक बडा धमाका दाखवून दिलं त्यांनी की माझ्यामध्ये क्षमता आहे चेंडूला वळवण्याची. आता सुद्धा जोरदार अपील पंचांना दाखवलं, परंतु इम्पॅक्ट बघितला गेला, पिचिंग इम्पॅक्ट पाहिला गेला आणि निर्णय योग्य तो निर्णय पंच उगम घरत आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. घ्या आपण बघितलं जो फिशिंग इम्पॅक्ट होता आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्यामुळेच पंच आपल्या निर्णयावर ठाम राहत आहेत. धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद, 14 धाबा, 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट इन दी सेकंड ओव्हर. पुढचा बॉल सरळ बॅटने कव्हरच्या वरून टोळावला जातो. डीप कव्हर क्षेत्राबाहेर चेंडू जातोय. इन फील्डच्या वरून टोळावल्यानंतर 4 धाबांकरता कडक चौकार. चौकारांशी धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद, 18 वर 18. इनक्रेडिबल स्ट्रोक. पाहू शकतायत कशा पद्धतीने हे शॉट सिलेक्शन केलं या बॅटरने. 4 धाब्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 18 वर. स्ट्राइक इन कडे असलेला बॅटर आपली उपयुक्तता सिद्ध करतायत. आता डिफेन्स केलाय, हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1 धाव ते पूर्ण करतायत. स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे कारण दुसऱ्या बाजूला वरून हा खेळाडू चांगला लय मध्ये आलाय. 1.5 बॉलची 4 बॉलची समाप्ती आणि धावसंख्या 19, 19. 1 गडी बाद, 19 धाबा. षटकातील आता पुढचा बॉल असेल.
शॉर्ट बॉलला योग्य ती दिशा दिली, निरीक्षण केलं आणि चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 4 धावा मिळत आहेत. 4 धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या 23. 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. धावा लागल्या जात आहेत. 1 गडी बाद 23 धावा. हे बघितलं जातं बारकाईने, नजर चेंडूवर ठेवलं जातं आणि त्याचा फायदा यावेळेला वरून या खेळाडूने उचललाय. युटिलिटी क्रिकेट तो या स्पर्धेमध्ये खेळताना दिसलाय. आता सरळ बॅटने फक्त वळवलंय. लॉंग ऑन, अथोडीस लॉंग ऑन क्षेत्रात 1 धाव मिळाली. 1 धावनीची स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो हा खेळाडू. षटकाची झाली समाप्ती. 2 षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एमजी वर्तक सीसी ओळी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12च्या सरासरीने 24 धावा. आता इक्वेशन आपण बघूया. 48 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 चेंडूंमध्ये 55 धावांची आवश्यकता. 48 बॉल and 55 runs required to win. 55 धावा 48 चेंडूंमध्ये पाहिजेत. कम्पॅरिझन आपण बघूया. ओएमान सीसी ज्यावेळेस बॅटिंग करत होती त्यावेळेस त्यांचे 2 षटकांमध्ये 2 गडी बाद आणि फक्त 8 धावा होत्या. प्रत्युत्तरादाखल आपण एमजी वर्तक सीसी ओळी टीमला बघितलं, त्यांच्या 2 षटकात 1 गडी बाद 24 धावा बनल्यात. म्हणजे कुठेतरी हा एक फरक सुद्धा लक्षात घ्यावा लागेल. पाहूया नवीन गोलंदाज कोण त्या ठिकाणी येत आहेत. क्रिकेटपटूंचे समर्थक मैदानाच्या आतून जात असताना दिसतोय. कडक ऊन आहे तरी सुद्धा या सत्रामध्ये चांगलं बॅटिंग पाहायला मिळतंय आपल्याला. चांगले गोलंदाज पाहायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाज रॉस्टन डायस हे एक अनमोल रत्न आहे या वसई तालुक्याचं. आणि रॉस्टन विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याची छाप त्यांनी सोडलंय. स्लोवर वन चेंज ऑफ फेस. पहिला चेंडू थोडासा संत गतीने टाकलाय रॉस्टन डायस याने. बघितलं तर सुरुवातीला त्यांचा जो डेब्यू होता तो पंजाब संघाविरुद्ध त्यांनी केला होता आणि 2024 मध्ये 9 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान त्यांनी शेवटचा मॅच जो खेळला होता त्या शेवटच्या मॅचेस मध्ये सुद्धा त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं होतं. आणि हाच तो खेळाडू वेगवान गोलंदाज म्हणून त्याची छाप आपल्याला पाहायला मिळते. मुंबई रणजी टीमद्वारे 42 वर टायटल जे मिळालं त्यामध्ये सुद्धा त्याचा सहभाग आपल्याला पाहायला मिळाला होता. तो रॉस्टन डायस पुन्हा आपल्या संघाकरता काय करतो बघूया. लेफ्ट हॅमचा मारा, वेगवान चेंडू होता. उसळी सुद्धा तितकीच प्राप्त झाली होती आणि डिफेन्स केलाय, सन्मान दिला. फॉरवर्ड शॉर्टलेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. 1 धाव मिळाली. 1 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 26 वर. 2.2 बॉलची समाप्ती. 26 धावा धावफलकावर चालत. करंट रन रेट 11.14 आहे. रिक्वायर्ड रन रेट थोडंसं कमी पडलाय. म्हणजेच जी धावगती वाढती आहे ती धावगती रोखण्याकरता विकेट्स हव्या आहेत. विकेट्स जर गेले तर दबाव येऊ शकतोय, अन्यथा हे फलंदाज आरामात या धावा पूर्ण करू शकतात. एमची वर्तक सीसी ओळी टीम्सने लीग मॅच मधून 3 पैकी 2 मॅच जिंकल्या होत्या. पुन्हा फक्त स्टेअर केलं जातं चेंडूला थर्ड मॅच क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली या वेळेला वरून या बॅटरने. 1 धाव्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली 27 वर. 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वरून 19 वर खेळतोय तर अनिकेत जुवेकर 4 बॉलचा सामना केला. 6 वर तो खेळतात. टार्गेट आहे 79 या धावसंख्येचं आणि धावा झालेत 27. तिसरे षटक सुरू. तिसऱ्या षटकामध्ये 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मैदान क्रमांक 1 वर असूनही पहिला डाव या ठिकाणी संपला नाही. मैदान क्रमांक 2 वर चेसिंग सुरू आहे. आता अचंबित करणारा चेंडू टाकलाय. अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल बॅटरला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसवतोय. हे तुम्ही बघू शकताय. गुड लेन क्षेत्रामधून कसा टर्न घेतलाय ऑफ स्टंपच्या बाहेर आणि निर्धाव चेंडूची नोंद केली जाते. धावसंख्या 27. 1 गडी बाद.
पुन्हा तो तयार झालाय 38 सर्कलच्या जवळून रनअप घेतोय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास होता बॅटरचा. एक धाव तो पूर्ण करतो. एका धाब्याच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 28 वर. 2.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावसंख्या आहे ती 28 धाबा 1 गडी बाद. टीम की रन संख्या 28 रन, 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. थोडेसे थकलेत आज सकाळपासून जे क्रिकेटच्या मॅचेस खेळलेत खेळाडूने, त्यानुसार थोडासा थकवा सुद्धा जाणवत असेल या कडक उन्हामध्ये. आता बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेने चेंडूला वळवण्याचा प्रयास होता, त्याच्यामध्ये सफल झाला बॅटर. 1 धावाची नोंद होत आहे. षटकाची झाली समाप्ती. 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 29, 1 गडी बाद. आता 7 षटक शिल्लक आहेत. म्हणजे जर आपण विचार केला 42 बॉल आणि 42 बॉल मध्ये जिंकण्याकरता 50 धावांची आवश्यकता. 50 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन इन 42 बॉल. 42 मध्ये 50 धावा पाहिजेत. अजूनही मॅच गेला नाही. रंगरंगोटी करावी लागेल गोलंदाजाला कमबॅक करायचं असेल तर. आणि खऱ्या अर्थाने कमबॅक करण्याकरता त्यांचा प्रयत्न सुरू आहेत. मैदान क्रमांक 1 वरून जे फटकेबाजी होते ती मैदान क्रमांक 2 च्या दिशेने येते. मैदान क्रमांक 1 वर काय जबरदस्त बॅटिंग होतं. 22 बॉल मध्ये 42 या धावसंख्येवर मैदान क्रमांक 1 वर विनायक भोईरा त्या ठिकाणी चांगलं बॅटिंग करतोय. आता वही आपण गोलंदाजी मार्गावर कोण येतोय. आकाश दहिया याचा हा बॉल स्क्वेअर कट करायचा होता. थोडासा लेग ब्रेक झाला होता. यष्टीरक्षकाच्या अगदी हातामध्ये जाऊन तो विसावतोय. स्कोअर इज 29, 1 गडी बाद 29. इनफिल्ड वरून अंपायरच्या डोक्यावरून या चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपात वळवलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगले 100% योगदान देतो. एफर्ट चांगला होता आणि फर्स्ट स्वरूप 2 धावा त्याने वाचवलं. 2 धाव मिळतात बॅटरला. संघाची धावसंख्या झाली यावेळेला 1 गडी बाद 31, 31. इथे आपण बघताय 3.2 चेंडूची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या 31. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश. हा रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय. चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जातोय. पाहूया किती धावा मिळत आहेत. 4 धावा. उपयुक्त चौकार येतोय. चौकारण्याची धावसंख्येला आकार सुद्धा आलाय. 1 गडी बाद. धावसंख्या 35, 35. मैदान क्रमांक 2 वर आता लय मध्ये बॅटर येत आहेत. वरून व्यक्तिगत अशा 26 धावा बनवतोय. त्याचबरोबर अनिकेत जुवेकर 6 बॉल मध्ये 7 रन्स बनवतोय. दोघांमध्ये आता चांगली भागीदारी होते. ही भागीदारी तोडण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, अन्यथा धोक्याची घंटा वाजली जाईल ओएमआर सीसी संघाकरता. शॉर्ट बॉल चेंडूला फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने घेऊन काढले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, परंतु वेग पकडला चेंडूने. एक्सप्रेस गतीने चेंडू पुढे सरकलाय. 4 धावा मिळत आहेत. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 39, 1 गडी बाद 39 धावा. मैदान क्रमांक 2 वर विजय संपादन करण्याकरता संघर्ष सुरू आहे. एमशी वर्तक सीसी होई टीमचा. दुसऱ्या बाजूला संघर्ष करतात उदयमान सीसी उदयमान टीमचे खेळाडू. आता डिफेन्स केलाय बघा ना. काय म्हणजे मोठे खेळाडू असतात त्यांची काही लक्षणं असतात ती आपल्या डोळ्यासमोर येत असतात. एक मोठा फटका आला होता, त्याच्यानंतर डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय. 1 धाब्याच्या साह्याने धावसंख्या 1 गडी बाद 40, 31 धावा व्यक्तिगत बनवतोय. 14 बॉल मध्ये वरुण नावाचा खेळाडू. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांमध्ये 40 धावा झाल्यात. आता 36 बॉल शिल्लक आहेत. 36 बॉल मध्ये जिंकण्याकरता 39 धावांची आवश्यकता. 36 balls remaining and 39 runs required to win on the ground number 2.
4 षटकांच्या समाप्तीनंतर गेमची वर्तक सीसी होळी टीमची धावसंख्या 1 गडी 40 सुस्थितीमध्ये आहेत असं म्हणावं लागेल. त्या संघाचे खेळाडू ज्या पद्धतीने त्यांनी वाटचाल केले, पराभवानंतर पराभव पचवण्याची जी क्षमता आहे ती क्षमता दाखवली. परंतु एक मात्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, लीग मधील सर्व मॅचेस जिंकल्यात उमेदमान सीसी उमेदमान टीमने आणि ह्या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्यांचा अंदाज कुठेतरी कमी पडलाय, त्यांचे डावपेच कुठेतरी कमी पडलेत. 40 धावा 6 षटक शिल्लक आहेत, 36 बॉल शिल्लक आहेत आणि 36 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. द्रुमिल मटकर गोलंदाजी मार्गावर आलाय. वरुण करता वरुण याने चांगल्या पद्धतीने हा सन्मानित केलं. या पहिल्याच बॉलला 1 धाव मिळाली. सुपर कव्हर क्षेत्रामधून थ्रो येईपर्यंत एकच धाव. धावसंख्या पोहोचली 41 वर. 1 गडी बाद 41 धावा. मॉर्निंग क्रिकेट क्लब द्वारे आयोजित केलेली ही भव्य दिव्य लेदर क्रिकेटची स्पर्धा आहे. नेहमीच फायदा झाला या स्पर्धेचा प्रत्येक खेळाडूला. म्हणूनच कालच्या दिवसात सुद्धा म्हटलं होतं आणि आजच्या दिवसात सुद्धा फराग याने म्हटलं होतं की आम्ही बऱ्याच वर्षापासून या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि तो फायदा आम्हाला झालाय. 41 फॉर द फन इन द 5th ओव्हर. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन फुल चेंडू ऑन साइडला करून काढलाय. 1 धाव मिळाली. बघितलं तर खाऊ कॉर्नर क्षेत्रामधून थ्रोस येईपर्यंत एकच धावेवर ते संतुष्ट होत आहेत, समाधान मानतायत. लाईफ लाईन जिला म्हटलं जातं, जीवन रेषा जिला म्हटलं जातं, ती एक धाव फार महत्वाची असते. त्या धावेची किंमत प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे. धावसंख्या 42 42. 1 गडी बाद 42 धावा. लेग स्टंपच्या बाजूला वळणारा बॉल खेळून काढला जातोय लॉंग लेगच्या दिशेने, परंतु शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक पुढे गेले. चेंडू उचलेपर्यंत बॅटर पूर्ण करतायत. या वेळेला 1 धाव. स्कोर मोज ऑन 42. आणि के जुवेकर आणि वरुण या दोघांमध्ये जी भागीदारी होते ती भागीदारी आता तापत आहे, म्हणजेच फणफणत आहे. ती भागीदारी थांबवावी लागेल. त्याकरिता प्रयत्न जर सुरू आहेत. रॉस्टन डायस यांच्या हातापर्यंत चेंडू पोहोचतोय. वाईड ऑफ मिडॉन मध्ये ते उभे आहेत. एकही धाव मिळत नाही आणि धावसंख्या आहे ती 43. स्कोर इज 43. 1 गडी बाद 43 धावा. 17 बॉल मध्ये 33 या धावसंख्येवर खेळताना काढू दिसलाय आपल्याला वरुण आणि आता हीच धावसंख्या पुढे सरकताना दिसतोय. सर्व काही व्यवस्थित घडतंय एमची वर्तक सीसी होळी टीमच्या बाजूने. 1 गडी बाद 44 धावा. 5वं षटक सुरू आहे आणि 5व्या षटकातील आता शेवटचा बॉल. 44 for the loss of 1 wicket in the 5th over. पुन्हा जागा बनवून स्वीपर कव्हरच्या दिशेने वळवलं चेंडूला. स्ट्राइक स्वतःकडे ठेवतोय वरुण नावाचा खेळाडू. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एमची वर्तक सीसी होळी टीमची धावसंख्या या वेळेला पोहोचली आहे 45 वर. आता 30 बॉल शिल्लक आहेत आणि 30 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता. स्कोर ट्रेड आपण बघतो या ठिकाणी जो दाखवला जातोय, धावसंख्येचा आलेख दाखवला जातोय. ब्लू रंगामध्ये आपण उमेदमान टीमचे जे धावसंख्या होती त्यांनी ज्या धावा बनवल्या तो स्कोर ट्रेड दाखवला जातोय. दुसऱ्या बाजूला ग्रीन रंगामध्ये स्कोर ट्रेड दाखवला जातोय. प्रत्यक्षात बॅटिंग करणाऱ्या टीमचा एमचे वर्तक सीसी होळी टीमचा हा स्कोर ट्रेड तुम्ही बघतायत. डीव्हीएम लाईव्हची ही खासियत आहे, सर्व काही गोष्टी दाखवल्या जात आहेत आणि कॅमेरामॅन चांगली भूमिका अदा करतायत. आमच्या सोबत सध्या प्रशांत भगत आहेत जे चांगलं काम करतात आणि डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून जयेश चांगलं काम करतात. कॅमेरामॅन हर्षल पांगेला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आले हर्षल जाधव. ऑन ड्राइव्ह केला जातो. मिडॉन मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेतली जाईल काय? दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित होतं. धोक्याची घंटा असेल काय? 2 धावा होतात पूर्ण. धाव संख्या 47. आमच्या स्कोरर एका बाजूला अमन आहेत आणि दुसऱ्या बाजूला शुभम आहेत.
डिजिटल स्कोर अपडेटरच्या भूमिकेमध्ये ते सुद्धा चांगलं काम करतायत. आमचे डीजे मास्टर त्यांनी सुद्धा आजच्या दिवसामध्ये चांगली साऊंड सिस्टम आमच्यापर्यंत पोहोचवलंय. स्कोर इज 47. एक गडी बाद 47 धाबा. विकेट मिळवाव्या लागतील. काय संघर्ष सुरू आहे. विकेट शोध सुरू आहे परंतु विकेट मिळत नाही. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतात उमेमान सीसी उमेमान टीम्स. चुकीचा फटका बॅटरद्वारे आणि फलस्वरूप जर बघितलं तर त्या बॅटरला शेकवलाय जसं म्हटलं जातं. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळत होता. धावसंख्या 47. 6वं षटक सुरू आहे आणि 6व्या षटकामध्ये 2 चेंडू टाकून सलून हर्षल साधवचे. पॉवर प्ले नंतर क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत परंतु तरी जे बाहेर असले तरी त्या चेंडूला आम्ही सीमारेषे बाहेर घेऊन जाणार हे धाडस करतो बॅटर वरून आणि या 6 धावा तो मिळवतोय. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे ती 53. एक गडी बाद 53 धाबा. शॉट सिलेक्शन बघा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन ताकदीचा वापर केलाय आणि हा चेंडूला उडवलं होतं डिपिश मिड विकेटच्या दिशेने जिथे 6 धाव मिळत आहेत बॅटरला. स्कोर मोज ऑन 53. ओहो आता चांगला बॉल गोलंदाजाने रिलीज केलाय जो त्रस्त करणारा होता. बॅटर वरून 22 बॉलचा सामना करतोय. 22 बॉल मध्ये 42 धाव बनवतोय. एका बाजूला तो सुद्धा आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. एक गडी बाद 53 धाबा. सुचिटचा फटका फील केलं. विकेटचं पतन. पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. 23 बॉल मध्ये 42 धावांची चांगली खेळी पेश करून बाद होतोय. वरून नावाचा खेळाडू आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय या वेळेला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 53. 42 धावा 23 चेंडूंमध्ये बनवल्यात ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 4 खणखणीत चौकारांचा समावेश होता. जो स्ट्राईक रेट आपण पाहिला तर 182.61 चा वरून या खेळाडूचा. आता नाराज होतोय हताश होतोय माझ्याकडून ही चूक झाली कारण स्विचिटचा फटका म्हणजे एक घातकी फटका असतो आणि खऱ्या अर्थाने गुड लेंथ क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही तो चांगला फटका खेळू शकतात. इथे अगोदरच मनामध्ये धरलं होतं फटका खेळण्याकरता बॅटरने आणि परिणाम मात्र वाईट झालाय. त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. हे बघू शकतायत कसा आत वळताना चेंडू दिसलाय आणि बरोबर इम्पॅक्ट इन लाईन होता. मिडल स्टंप उद्ध्वस्त झाला असता हे दाखवलं जातं डीव्हीएम द्वारे. धावसंख्या 2 गडी बाद 53. 79 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 42 धावा करून बाद झालाय खेळाडू तो वरून आणि आता नवीन बॅटर पाहूया कोण गेलाय. सौरभ सिंग. काय सौरभ यांनी सुद्धा चांगलं बॅटिंग केली होती. आवश्यकता असताना धावा त्याने बनवल्या होत्या. स्कोर इज 53. ह्या विकेट नंतर एकामागून एक जर विकेट मिळाल्या तर तो फायदा होऊ शकतो उमेमान सीसी उमेमान टीमला. नेव्हिस मॉर्निंग क्लब द्वारे आयोजित केलेल्या त्या स्पर्धेमध्ये बोलबाला दबदबा राहिला उमेमान सीसीचा. रॉस्टन डायसच्या नेतृत्वाखाली अनेक मॅचेस जिंकलेत. स्पर्धांमध्ये उपयुक्त कामगिरी केली आहे रॉस्टन डायस या खेळाडूने. आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता समोरच्या इनकडून गोलंदाज हर्षल साधव ज्याला विकेट मिळाली. पाहूया तसा ह्या षटकातील शेवटचा बॉल कसा असेल. 2 गडी बाद 53 धाबा. 6वं षटक सुरू आहे. पुन्हा चांगल्या पद्धतीने केलं. फुटवर्क केलं. चेंडू ऑन सेटला वळवला. मिड विकेट क्षेत्रात डीप मधून थ्रो येईपर्यंत दुसरी धाव घातक ठरू शकते परंतु नाही. एकाच धावेवर समाधान. षटकाची झाली समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 79 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना एमची वर्तक सीसी ओळी टीमची धावसंख्या या वेळेला झालेली आहे ती 54 आणि आता 24 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. स्कोर इज 54. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची आवश्यकता. कॅम्पॅरिझन बघितलं तर खूप डिफरन्स आहे. 33 धावा झाल्या होत्या ज्यावेळेस 6 षटकं संपली होती. 54 धावा झालेत आणि आता 25 धावांची गरज आहे. टार्गेट आहे 79 या धावसंख्येचं.
2 गडी बाद 54 धाबा. चांगली बॅटिंग लाईनअप आहे खऱ्या अर्थाने, म्हणजेच आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ केला बॅटिंग करणाऱ्या टीमने. थोडस दचक वसक पाहायला मिळतोय ती म्हणजेच बॅटरची. स्ट्राईक इन कडे बॅटर आहे सौरभ सिंग. चांगला हात वळणारा बॉल होता, पायावर का आदळला नाही याकरता यष्टीरक्षक थोडासा अचंबित झाला होता, परंतु बॅटरने चांगल्या पद्धतीने खेळून काढलं बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये आणि 1 धावेशी त्याने आपलं खातं खोलत दुसरी धाव त्याने बनवली होती. म्हणजेच धावसंख्येत बदल करतोय तो. धावसंख्या 2 गडी बाद 55 55. तंत्र आणि मंत्र पाहायला मिळालं प्रत्येक क्रिकेटरचं. आता डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे अनिकेत चुगेकर. अनिकेत साठी हा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल होता, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अनिकेत चुगेकर यांनी गोलंदाजी चांगली केली होती पहिल्या इनिंग मध्ये आणि आता फलंदाजी त्याला चांगली करायची आहे. सरळ दिशेने खेळून काढलाय. ओव्हर्स बॉलर सेड. चेंडू जातो लॉंग ऑन क्षेत्राबाहेर. या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत बॅटरला. चौकार येतोय. चौकारीशी धावसंख्येला आकार येतोय. स्कोर इज 60. 2 गडी बाद 60 धाबा. 7वं षटक प्रगतीपथावर. आता फक्त 19 धावांची आवश्यकता आहे उरलेल्या 22 बॉल मध्ये. 22 चेंडू आणि 19 धावा पाहिजेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल कव्हरच्या वरून टोळावलाय. पाहूया किती धावा मिळत आहेत ना. इक्का दुक्का सीधा 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 छक्का. 6 धावा. स्कोर मूव्स ऑन 66. अनिकेत ह्याच्या बॅट मधून या 6 धावा मिळत आहेत, म्हणजेच योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते पडणाऱ्या चेंडूला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सर आपण पाहिलं नीरज फुल टॉस बॉलवर चढवला हल्ला. काय चेंडू गाठेल लांबचा पल्ला आणि हा शेल ड्रॉप केलाय. लॉंग लेग मध्ये शेल सुटलाय. याच बरोबर एक जीवनदान दिले गेले. कदाचित अशा ज्या विकेट्स असतात त्या फार महत्वाच्या ठरत आहेत. ही झेल तुम्ही टिपायला पाहिजेत. मॅच अजून सुटला नाही. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकते. आपण नेहमीच म्हणत असतोय क्रिकेट हा चढ-तरचा खेळ असतो. कधीही केव्हाही काही घडू शकतोय असा खेळ म्हणजेच क्रिकेट. स्कोर मूव्स ऑन 67. अजून 12 धावा पाहिजेत. सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड चेंडूला टोळावलं जातं. लॉंग ऑफच्या दिशेने मिळतं 4 धावा. सुंदररित्या या चेंडूला फीक केलं आणि पाठवून दिलं लॉंग ऑफ क्षेत्रात. 4 धाव्याच्या साह्याने धावसंख्या 71. 19 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. हे तुम्ही बघू शकतायत पंचांच्या दिशेने कसा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळला जातो. चेंडू पुन्हा आता कव्हर्स मध्ये चेंडूला खेळून काढलाय. या वेळेला सौरभ सिंग आहे. धावसंख्या धाव फलकावर लागली जाते ती 71 धावा. 2 गडी बाद 7 षटकांची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 71 धावा 2 गडी बाद झाल्यात. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. एमची वर्तक सीसी होईल या टीमला, म्हणजेच फायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या संघापैकी आज पहिला संघ ठरू शकतोय. फायनलच्या उंबरठ्यावर पोहोचलाय एमची वर्तक सीसी होईल हा संघ. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच कष्ट केल्यानंतर त्यांना सर्व काय मिळत असतं मित्रांनो. सत्यलक्ष जैन गोलंदाजी मार्गावर आलाय. 8 धावा डिफेंड करायच्या आहेत 18 बॉल मध्ये आणि समोर डावखुर आताचा बॅटर अनिकेत चुगेकर आणि गॅप मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. मिळत आहेत यावेळेला अनिकेत याला 4 धावा. या 4 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 75 वर. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. मैदान क्रमांक 2 वर ह्या मॅच मधून सेमीफायनलच्या अगदी जवळ पोहोचलाय. फायनलच्या दरवाजा जवळ पोहोचताना दिसतोय एमजी वर्तक सीसी होईल हा संघ. डिफेन्स केलाय. चांगलं तंत्र पाहायला मिळालं बॅटरचं.
व्यक्तिगत अशा 24-25 धावा पाहायला मिळत आहेत. 14 बॉलचा सामना केला, 25 धावसंख्येवर खेळतोय बॅटर अनिकेत शिवेकर. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 76. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉल्स मध्ये 3 धावांची आवश्यकता. चांगला बॉल असून मॅच संपवला नाही. सेमीफायनल मध्ये म्हणजेच बघा, जो विजयी रथ होता तो विजयी रथ रोखण्याचं काम एमशी वर्तक सीसी होळी टीमने केलंय उदयमान संघाविरुद्ध. हा चेंडूला पॉइंटच्या दिशेने पाहूया किती धाव मिळत आहेत. 1 धाव तर मिळाली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या यावेळेला झाली आहे ती 77. 2 गडी बाद 77 धावा. 4 बॉलची समाप्ती. 8वे षटक प्रगती पथावर आहे. फक्त आणि फक्त 2 धावा हव्या आहेत. एकतर्फी मॅच पाहायला मिळाला या वेळेला. थोडीशी दुखापत कदाचित होऊ शकली असती या क्षेत्ररक्षकाला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि विजयी 2 धावा. याच बरोबर विजय संपादन केला एमशी वर्तक सीसी होळी या टीमने ओएमान टीमचा पराभव केला. एका बलाढ्य संघाला या सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्यांनी हरवलाय. हार जीत तर होतच असते, परंतु प्रत्येक मॅच मधून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत असतं. हे शिकणं फार गरजेचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन, फायनल मध्ये थेट प्रवेश होत्या मैदान क्रमांक 2 वर एमशी वर्तक सीसी होळी या टीमचा. आणि खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा जर पुरस्कार असता तर तो गेला असता वरुण लवांडे याला, ज्याने 23 बॉल मध्ये 42 धावा केल्यात. गोलंदाजीमध्ये सुद्धा 2 षटकात 10 धावा देऊन 1 विकेट्स प्राप्त केली, म्हणूनच तो हिरो ठरलाय या मॅचचा. कॉंग्रॅच्युलेशन. सेमीफायनल पर्यंत प्रवेश सुद्धा केला, त्याबद्दल सुद्धा अभिनंदन असेल. जरी पराभव हाती आला असला तरी शिकण्यासारखं भरपूर काही मिळत असतं, म्हणून खचून जाऊ नये. आपले मार्ग आपोआपच निर्माण होत असतात. हारल्यानंतर आपली जिंकण्याची जिद्द आणखीन जास्त घट्ट होत असते. इथे मैदान क्रमांक 2 वर फायनल मध्ये प्रवेश करताना तुम्ही बघितलंय एमशी वर्तक सीसी होळी या टीमला भावेश करत आणि त्यांचे सर्व